परवा मालकाच्या आईचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळेला पाण्यासारखा पैसा खर्च केला त्यांनी. नुसत्या एका केकची किंमत 27,000 रुपये होती. काय राव फेकताय? ही बेकरीची किंमत आहे का केकाची? तू घबरे. त्या बेकरीनेच आम्हाला बिल दाखवलंय. त्या थेरडीच्या वाढदिवसाला एकूण 57,000 रुपये खर्च झाला हे ठाऊक आहे आम्हाला. आपला मालक म्हणजे नुसता विदूषक आहे, विदूषक. कोण आम्हाला विदूषक म्हणाला? कोण म्हणेल, पण भाषणात तसं आम्हाला म्हणावं लागतं. भाषणात शान बी खावं लागतं ते आम्हाला सांगू नका. आम्ही तुम्हाला 4 चौघात चोर, बदमाश, लफंगे, डांबी 420 असं म्हटलं चालेल का? आपण मालक आहात, काहीही म्हणू शकता. म्हणणारच. स्वतः धोत्राला नाही निरी आणि दुसऱ्या चौकशा भारी. याद राखा, पुन्हा आम्हाला विदूषक म्हणला तर. मागण्या बोला. 49 रुपये पगार वाढ. 49 जमायचं नाही. आम्हाला हिशेबाला त्रास होतो. आम्ही 50 देऊ. कारण पुढे बोला. 38% महागाई भत्ता. पुन्हा आलं का 40 देऊ. 40 पुढे बोला. आणि बोनस 17.5. नाही 20% शाबास. हे जरा हिशेबी दिसतंय. तुमच्या सगळ्या मागण्या आम्हाला एकदम मान्य आहेत. आता पुन्हा काय बोलायचं? बोलणार पण यात तुमचंच नुकसान होत आहे. आमचं नुकसान होत आहे ना. तुमच्या सगळ्यांच्या वडिलांचं तर होत नाही. होत झालं तर तसं नव्हे, पण आपले पूर्वीचे मालक म्हणजे तुमचे मामा, त्यांचं आमचं अगदी बरोबर जमायचं. ते जमून घ्यायला होतेच. त्यांचे आणि आमचे पैशाचे व्यवहार अत्यंत फार चांगले जमत. हा म्हणून म्हणतो, तुम्ही आमचं ऐकलं तर तुमचं आणि पर्यायाने कंपनीचं 25 लाखाचा फायदा होईल. 25 लाख? हे तुमचं म्हणणं तरी काय? आम्ही सांगतो तसं करा गंगारामशे. तुम्ही कामगारांना 10 रुपये पगार वाढ आणि 5 रुपये महागाई द्या. हो, आणि तसंच प्रत्येक कामगारापाठीमागे आम्हाला 20-20 रुपये द्या म्हणजे झालं. कसं? आणि बोनस 20% देतो काय? आणि 4% जाहीर करा आणि 6% रक्कम आम्हाला द्या. बरोबर. पण अशाने कामगारांचा विश्वासघात होतोय. कामगार? अहो, कामगार कसले? मेंढर आहेत ती मेंढर. त्यांना काही अकला असतात थोड्याच. अहो, आपण हाकावी तशी हाकली जातात ती. तुम्हाला कल्पना नाही, पण आम्हाला गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे ना. आहे ना? मग ठरलं तर तुम्ही म्हणता तसं करू. हो, पण आमची रक्कम रोख द्या. कामगारांना 7-8 महिन्यांनी दिले तरी चालेल. तुम्हाला रोकड रक्कम पाहिजे ना? दिली. ऐकलं का रे? रोख रक्कम घेऊन या. या रोख रक्कम. मारू नका. कायदा असा हातात घेता नसतो. तुमचे पुढारी आहेत ना ते? पुढे गेले ते काय? तो अध्यक्ष, तो उपाध्यक्ष, तो सेक्रेटरी आणि हा खजिनदार. अरे उठतोय. हा. अरे 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 काय रे हालत केली यांची. हे बघा, त्यांच्या युनियनच्या ऑफिसमध्ये सुखरूप पोचवा आणि इथून पुढे ध्यानात ठेवा. बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. तुमचे पुढारी तुम्हीच व्हायला पाहिजे. समजलं? आता झाली ना खात्री? बिलकुल. आता साहेबांच्या वतीनं मी सांगते, बोला. आजपासून ही मिल तुमच्या ताब्यात दिली. हा. बाई गंगूबाई, गंगूबाई, गंगाराम, गंगाराम थांबा. गंगाराम सेठ, गंगाराम सेठ. पाहिलं ताई साहेब, आज मिल देऊन टाकली, उद्या कारखाना, परवा गाड्या, नंतर हा बंगला देखील जाईल आणि आपल्याला अक्षरशः रस्त्यावर येऊन पडावं लागेल. काय करावं मुर्द्याला? जीव नकोसा केलाय. अहो, आज नुसता जीव नकोसा केलाय त्यानं, पण उद्या अक्षरशः जीव द्यावा लागेल. जीव द्या मेलेला म्हणजे कालच पिरगळते. काल किती पिरगाळले तरी ते जागच्या जागीच यायचे. यावर एक जालिम उपाय आहे आणि तो माझ्याजवळ आहे. कंचा? हे घ्या. पिस्तूल? नुसतं धमकवायचं आणि या कागदावर सही करून घ्यायची की सगळी इस्टेट आपल्या नावावर होईल. पण तो नाही म्हणाला तर? माणूस आपल्या जीवाला घाबरतो आई साहेब. हे पिस्तूल रोखलं
की वाटेल त्या कागदावर सही करतील गंगाराम शेठ. पण पिस्तुलात गोळ्या नाहीत ना? आता पिस्तूल म्हटलं की त्यात गोळ्या आल्याच. बापरे, मला नाही जमायचं. माझ्या पोराला गोळी लागली म्हणजे? हो लागेल कशी, खोट्या आहेत त्या. खरं म्हणताय? खरं म्हणजे गंगाराम शेठच्या जीवाची काळजी मला का नाही आहे साहेब? तुमचा विश्वास नसेल ना तर हे पिस्तूल तुम्ही घ्या. घ्या घ्या आणि यातल्या गोळ्या माझ्यावर झाडू बघा. बघा बघा हा बघा. फुकट मला झाडा तर तुम्ही. बस पाहिलं, पटली खात्री. गंगाराम शेठ आलेच. तुम्ही घाबरू नका. हा कागद घ्या, मी सांगितलं तसं करा, यावर सही घ्या त्यांची. मी आहेच इथं. ते पिस्तूल अफवा दे, पिस्तूल अफवा. गंग्या, इथे ये. बस इथं. ह्या कागदावर सही कर. मॅनेजर, तुम्हाला 1000 वेळा सांगितलं की मराठीतून लिहा म्हणून. इंग्लिश कशाला? काय याच्यामध्ये? त्यात काही विशेष नाही. आपला सर्व पैसा अडकाड इस्टेट जी तुमच्या नावावर होती ती आई साहेबांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली. आपल्याला फक्त त्यावर सही करायची. कारण तुम्ही काय इस्टेटीची नुसती धुळधाण करताय. धुळधाण? अहो, ज्या कामगाराचं होतं त्यांना आम्ही ते परत केलं. त्या धुळधाण कसली? तुमची कोर्ट बनवून नाही ना दिली? गंग्या, तू खाली बोल. अभी निकाल देता इसकी कोर्ट पाटलून. यू सडा. मराठी में बोल. मालक, कामगारांना पगार द्यायचा असतो, कमरेचं सोडून द्यायचं नसतं. माझ्या कमरेचं थोडं सोडून दिलंय, मामाच्या कमरेचं दिलंय, ह्यांच्या कमरेचं काय गेलं? गंग्या, मला तर तुझं ऐकायला येईल नाही. मुकाट्याने या कागदावर सही कर बघू. पण एवढं सगळं घेऊन तू काय करणार आहेस? माझ्या मड्यावर घालणार आहे. तुला काय करायचं तू सही कर. नाही केली तर? कसा नाही करतोस ती बघते. आता तरी करशील? खबरदार, स्वतःच्या मुलावर पिस्तूल रोखताना हात कसा झडत नाही तुझं? ए भवाने, माझ्या पोराचं मी वाटेल ते करीन. तू ग कोण सांगणार? तू जलम दिला असशील, पर मी जलमभर साथ करणार ह्याची. अगं तुझं काळीज आहे का दगड? जनावर सुधीक आपल्या पोरावर जीव टाकतात आणि तू माणसातली असून आपल्या पोराच्या जीवावर उठतीयस. चल गंग्या, आपल्याला इथं थांबायचं नाही. अरे माणसं नाहीत, गिधाड आहेत गिधाड. आपण कुठं बी जाऊ, नोकरी करू, मिळेल ती भाकरी खाऊ, पण आपल्याला इथलं काय बी नका. गंग्या, कर सही ह्याच्यावर. कर म्हणते ना. फेक इथं तोंडावर. गंग्या, तुला वाटलं असेल मी घाबरून सही केली. अगं, या पिस्तुलातल्या गोळ्या खोट्या होत्या हे मला माहिती होतं, पण तू माझ्यावर पिस्तूल रोखलंस ना, तिथं तुझं माझं रक्त संपलं. दीड जमिनीच्या इस्टेटीसाठी माझा जीव घ्यायला निघाली. तुला आई म्हणा सुद्धा मला लाज वाटते. चल का गंगे, काय म्हणूया. मला शानपणा शिकवतोय. उपास घडलं की आपोआप येईल परत. मॅनेजर, या पुढची कंची बी कामं मला विचारून करायची आणि समद्या कारखान्याला माझं नाव द्या. हे थेरडे, तुला काय वाटलं गंग्यानं सगळी इस्टेट तुझ्या नावाने केली आहे? हे बघ, इथं तुझं नाव आहे आणि या खऱ्या कागदावर माझं नाव आहे. चले, गंग्याच्या पाठोपाठ तूही आपला गावचा रस्ता सुधार. चल. असा डाव केलास बरं? सैताना, तुला जिता गाडी तवाच जाईल. आणतो कागद. पाऊल जरी पुढं टाकलंस ना तर गोळी झाडी लक्षात ठेव आणि यातल्या गोळ्या खऱ्या आहे. अरे जार, तुझ्यासारख्या मच्छराच्या हातून मरणार नाही मी. आणतो कागद. मिस्टर वेस्टनकर, यू आर अंडर अरेस्ट. 684. Now please move. का असं केलं डॅडी? का? मी केलं ते चुकलं का? आई सांगा, चुकलं का? नाही, तुझा बाप नव्हता, साप होता.
त्याला कवा तरी ठेचायलाच पाहिजे होतं. भेडू नकोस, धीर धर. आता इथला समजा कारभार तुलाच बघायला पाहिजे.